एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर अमोल कीर्तीकरांवरती होणाऱ्या ईडीच्या कारवाईवरून भाजपविरुद्ध बोलले, भाजपावरती टीका केली। अमोल कीर्तीकरांची जी कारवाई होते त्यासाठी भाजपावरती टीकास्त्र सोडलेले। आपल्यासोबत उत्तर पश्चिम या मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी आहेत गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांची भूमिका आपण जाणून घेणार की काय नक्की त्यांची भूमिका आहे। गजानन कीर्तीकर सातत्याने भाजपावरती गेले 2 दिवस टीका करतात। कीर्तीकर साहेबांनी जे काय म्हणजे वक्तव्य केले भाजप आमच्या पक्षाबद्दल, तर एक भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि ही जर त्यांची सारखी वक्तव्य राहिली तर युती धर्म ते पाळत नाहीत किंवा कुठेतरी त्यांच्या अशा वक्तव्याने युबीटीला मदत होईल अशाच पद्धतीने ते वागत आहेत असे आम्हाला वाटते। आणि जर म्हणजे असंच प्रकारचं जर त्यांची भूमिका असेल तर आम्ही भाजप कार्यकर्ते म्हणून तर त्यांचं बिलकुल काम करणार नाही। आणि हे आम्ही वरिष्ठांना बिलकुल म्हणजे हे स्पष्टपणे सांगणार आहोत की आम्ही त्यांचं काम करणार नाही। तुमच्या मतदारसंघात जर का एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार मिळाला, गजानन कीर्तीकरांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्यांचं काम करणार का त्या उमेदवाराचं? नाही, कसं करणार? भाजप पक्षावर जर तुम्ही जर टीका करताय, मोदी लाटेत जर तुम्ही निवडून आलात आणि भाजपावर जर तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीने बोलतायत तर लोकांना चुकीचा संदेश जातोय। तर त्यामुळे आणि भाजप कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व त्यांचा निषेध करतोय। आम्ही या विधानसभेतून त्यांना बिलकुल म्हणजे काही शिंदे गटातलं कोणाचंच मदत करणार नाही। प्रचारात सहभागी होणार? बिलकुल प्रचारात सहभागी होणार नाही। ज्या पद्धतीने त्यांची जी वक्तव्य गेली 2-3 दिवस आम्ही बघतोय, आजही त्या पद्धतीने ते बोलतायत, तर त्या हिशोबाने तर बिलकुल आम्ही प्रचार करणार नाही। आपल्याला आणखीन काही कार्यकर्त्यांशी बोलणं तुम्ही सांगाल, तुम्ही काय करणार? गजानन कीर्तीकरांचं विधान आहे, जसं यांनी भूमिका किती पदाधिकारी आहेत, तुमची काय भूमिका? आज जे गजानन कीर्तीकरांनी जे वक्तव्य दिलं आहे त्यांचा आम्ही उत्तर पश्चिम जिल्ह्यातनं तर आम्ही निषेध करतो आणि त्यांचं कायम आम्ही निषेध करणार आणि आम्ही काम करणार। त्यांची भूमिका केली की अजिबात नाही, आम्ही गजानन कीर्तीकरसाठी अजिबात काम करणार नाही। आणखीन काही तुम्ही काय सांगाल की यांनी निषेध केला, तुमच्या सुद्धा तीच भावना आहे? एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी गजानन कीर्तीकर साहेबांनी जे भाजपा विरोधात जे वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध करतो। कार्यकर्ते निषेध करतात। आपल्याला पदाधिकारी दत्त शिरसाट यांच्याशी बोलूया। तुम्ही काय सांगाल की सातत्यानं असं विधान का केलं जाते? अमोल कीर्तीकर त्यांचे चिरंजीव आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांना कुठेतरी मदत केली जाते असा आरोप तुमचा आहे का? हां, अशी विधानं करून त्यांना तर मदत होतेच आहे। त्याचबरोबर कुठेतरी युबीटीचे जे म्हणजे उमेदवार आहेत त्यांना पूर्णपणे ते आतून सहकार्य झाल्यासारखं होतं ना। ही गोष्ट वरिष्ठांना सांगणार आहात? वरिष्ठांना नक्की आम्ही सांगू। आणि ज्या पद्धतीने आम्ही 2 दिवस हे सर्व बघतोय म्हणून आज आम्ही विचार केला की भाजप कार्यकर्ता म्हणून एक त्यांचं आम्ही जाहीर निषेध करतो। वरिष्ठांना आम्ही पत्र देऊन सुद्धा त्यांना आम्ही हे सर्व गोष्टी त्यांना लक्षात आणून देणार आहेत। आणि ह्याच पद्धतीत जर चालत राहिलं तर हे युती धर्म पाळत नाही असं स्पष्ट संकेत लोकांमध्ये पण जातोय। निश्चितच उत्तर पश्चिम या मतदारसंघात महायुतीमध्ये कदाचित वादाची ठिणगी पडली आणि त्याला कारणीभूत ठरले गजानन कीर्तीकर यांनी केलेली भाजपवरती टीका। इकडच्या पदाधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे अशा पद्धतीने टीका केली तर येणाऱ्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा आम्ही प्रचार करणार नाही, त्यांना कुठलीही मदत आम्ही करणार नाही। कॅमेरा पर्सन कविता गिरीसोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।